खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। खुशखबर तर लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासून घ्या। 11वा हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांना 11वा हप्ता म्हणजे मे महिन्याचा हप्ता आलेला आहे, तशा महिलांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आम्हाला 11वा हप्ता मिळालेला आहे। जिल्ह्यामधून तुम्ही आहात ते सुद्धा मेन्शन करून सांगा। तर लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता तर मिळून गेला, पण आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तर खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे। डबल हप्ता तुम्हाला मिळणार आहे। आता मे महिन्याचा हप्ता वाटप झाल्यानंतर 2 दिवसांनी लगेच तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्तासुद्धा येण्यास सुरुवात होणार आहे। तर ही गुड न्यूज खूप लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे। तर लाडक्या बहिणींनो, बँक खात्यात तपासात 1,500 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे। 11वा हप्ता विशेष आदित्य तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर समजून घेऊया कोणती माहिती आहे। गेल्या वर्षी जुलै 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस सुरुवात केली। या योजनेत अंतर्गत आर्थिक दुर्बल गटातील महिलांना दर महिने 1,500 रुपये देण्याची आश्वासित करण्यात आलेली आहे। त्यानुसार ऑगस्ट महिन्याला हा लाभ पात्र महिलांना खात्यात जमा करण्यात आला होता। तर आता ही जी योजना आहे ती स्टार्ट करून आता 1 वर्ष झालेली आहे आणि लगोदार लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे। तर माझी लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता कधी येणार, अशा गोष्टीवर 7व्या विचारला जात आहे। प्रश्नावर उत्तर आता मिळाले असून योजनेतले सन्मान निधी वितरण आजपासून सुरुवात झालेली आहे। अनेकच्या खात्यामध्ये पैसे जमासुद्धा झालेले आहे। आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। तर ज्या महिलांचे ज्या बँकेसंगती आधार लिंक आहे त्याच बँकेत हे पैसे जमा होत आलेले आहेत आणि होणार आहे। तर ज्या महिलांचं पैसे आलेले नाही, तर हे पण रिझन असू शकतं की तुमचं जे बँक आहे ते आधार लिंक केलेलं आहे ते वेगळ्या बँकेत असेल आणि तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये चौकशी करता। तर हे थोडं लक्षात घ्या, हे पण रिझन असू शकतं। तर अनेक बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असून आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहे की नाही हे तपासून घ्या। महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरेने ही माहिती दिलेली आहे। तर ह्या गोष्टीसुद्धा लक्षात घ्या। गेल्या वर्षी जुलै 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटना महिलांना दर महिने 1,500 रुपये आश्वासन देण्यात आले होते। त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून हा लाभ पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे। आता ऑक्टोबर पासून हे नियमित पैसे येणे सुरुवात झाले, पण आता हे 2-3 महिन्यामध्ये थोडे हलनडोलन चालू आहे, कारण ज्या महिला आहे ते गैरकायदेशीर प्रमाणे ह्या योजनेचा लाभ घेत होते आणि आता क्रॉस व्हेरिफिकेशन चालू झालेले आहे। त्यामुळे लाभ जे आहे तो थोडा डिले झालेला आहे। तर ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा। तर 11वा हप्ता तर ह्याप्रमाणे तुम्हाला वितरित झाला। आता महिलांना जून महिन्यात कोणत्या दिवशी किंवा एक तारीख अशी फिक्स करायला पाहिजे की ह्या तारखेच्या दिवशीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे असं त्यांना वाटतं। तर अधिक माहिती काय आहे ते जाणून घेऊया। तर एप्रिल महिन्याचा हप्ता गुढीपाडवापासून देण्यास आला होता, त्यामुळे महिलांना मे महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी मिळेल अशी अपेक्षा होती। पण मात्र मे महिन्याचा हप्तासुद्धा महिना पुरा उलटून गेला तरी हप्ता खात्यामध्ये जमा झालेला नाही। अनेक चिंता व्यक्त केली। त्यात छाननी प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे अर्ज बाद झाला की काय अशी शंका महिलांच्या मनामध्ये येऊ लागले, पण तसं काय नव्हतं। लाडक्या बहिणींनो, काही ना काही तांत्रिक अडचणीमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नव्हते। तर आता चिंता करू नका, तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात, तर नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होईल। तर लाखो सरकारी कर्मचारी महिला ज्या आहेत त्यांनी फसवणूक करून ह्या योजनेचे लाभ घेतले आहे, त्यांची संख्या 2200पेक्षाही जास्त आहे। तर ही होती लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। असेच नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम।